नमस्कार मित्रांनो, तर चला आज आपण बनवूया रताळ्याची बर्फी। रताळ्याची बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी 2 ते 3 पाण्याने रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे व मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। त्यामध्ये मी रताळे टाकून देणार आहे। ज्या प्रकारे आपण आलू शिजवायला ठेवतो त्याच प्रकारे मी हे सुद्धा शिजवून घेणार आहे व यामध्ये मी थोडं चिमूटभर मीठ टाकणार आहे। तर माझे रताळे 15 मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे शिजून गेलेले होते। मी त्याचे फोत्र काढून घेतलेले आहे, थोडे थंड झालेले आहे। तुम्ही बघू शकता आता मी स्मॅश करत आहे। तर मी या प्रकारे रताळे स्मॅश करून घेतलेले आहे। रताळ्याची बर्फी बनवण्यासाठी मी सर्वप्रथम इथे साजूक तूप घेतलेले आहे, काजू बदामचे काप केलेले आहे छोटे छोटे, 2 वाटी साखर घेतलेली आहे, दूध घेतलेला आहे, इलायची पूड घेतलेली आहे आणि खोबरं किस घेतलेला आहे। तर सर्वप्रथम मी इथे खोबरं किस इथे मी साजूक तुपामध्ये भाजून घेणार आहे। अशा प्रकारे आपलं तूप वितळलेलं आहे व मी त्यामध्ये खोबरं किस सुद्धा टाकलेलं आहे। आणि लगेच मी रताळ्याचा जो स्मॅश केलेला पेस्ट होता तो सुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये। आता मी याच्यामध्ये दूध टाकणार आहे। तर अशा प्रकारे मी इथे एकजीव करून घेतलेलं आहे मिश्रण। तर इथे मी पूर्ण दूध आटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये साखर सुद्धा टाकून घेणार आहे। आणि साखर सुद्धा एकजीव करून घेणार आहे। अशा प्रकारे मी साखर टाकल्यानंतर हे पाणी सुटलेलं आहे आणि हे वारंवार घोटत राहायचं जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते खाली लागलेलं नाही पाहिजे। आणि यामध्ये मी थोडी इलायची पूड टाकणार आहे। आता मी याच्यामध्ये काजू आणि बदामाचे काप केलेले तुकडे टाकत आहे व ते सुद्धा एकजीव करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या बर्फीसाठी हे बॅटर तयार सुद्धा झालेलं आहे। आणि मी इथे एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। व मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सेट केलेलं आहे। तर मी याच्यावरती काजू आणि बदामाचे काप ठेवलेले आहे आणि हे सेट व्हायला मी फ्रीजरमध्ये 2 ते 3 तास ठेवणार आहे। या बर्फीला 2 तास ठेवलेले आहे। आता मी या बर्फीचे काप करून घेणार आहे।
स्वादिष्ट आणि खूप छान लागते ही बर्फी. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि